गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। मूळ पुणे जिल्ह्यातील सासवडची आणि सध्या कोरेगाव जिल्हा सातारा येथे वास्तव्यास असणारी गरोदर महिला शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली। स्त्रीरोग विभागाच्या तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता गर्भाशयात 4 अपत्य असल्याचं निदर्शनास आलं। डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीनं शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती केली। 4ही बाळांचे वजन साधारण 1200 ते 1600 ग्रामच्या दरम्यान असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय। तसेच महिलेला विशेष उपचार सेवा पुरवली आहे। बाळंतीण आणि नवजात शिशु सध्या सुखरूप आहेत। अशी दुर्मिळ प्रसूती जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच झाली असल्यानं डॉक्टरांनी सांगितलं। संबंधित महिलेची यापूर्वी 2 बाळंतपणं झाली आहेत। पहिल्या बाळंतपणात तिला जुळं आणि दुसऱ्या बाळंतपणात एक मूल झालं होतं। आता तिसऱ्या बाळंतपणामध्ये महिलेनं पुन्हा 4 बाळांना जन्म दिलाय। पहिल्या प्रसूतीवेळी जुळे एक मुलगा व एक मुलगी झाले होते, दुसऱ्या वेळी एक मुलगी आणि आता तिसऱ्या वेळी 3 मुली आणि एक मुलाचा जन्म झालाय। सातारा जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात शनिवारी तिसऱ्या बाळंतपणावेळी 4 बाळांना जन्म दिला। मध्ये 3 स्त्री आणि 1 पुरुष जातीच्या अर्भकाचा समावेश आहे। नवजात शिशुचं वजन कमी असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।